राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे माप आहे. ते मोजण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. त्यापैकी उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या दोन महत्त्वाच्या व मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत. या दोन्ही पद्धतीमुळे देशातील आर्थिक व्यवहारांचे संपूर्ण चित्र स्पष्ट होते. एक उत्पन्न पद्धत. या पद्धतीत एका आर्थिक वर्षात देशातील उत्पादन घटकांना मिळणाऱ्या सर्व उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. उत्पादन प्रक्रियेत सहभागी घटकांना मिळणारे उत्पन्न खंड, वेतन, व्याज, नफा, मिश्र उत्पन्न, निव्वळ विदेशी उत्पन्न. सूत्र NI बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न. वैशिष्ट्य: उत्पादन घटकांच्या उत्पन्नावर आधारित मापन. हस्तांतरित देणी समाविष्ट केली जात नाहीत. सेवा व उत्पादन क्षेत्रातील उत्पन्नाचा समावेश केला जातो. दक्षता: हस्तांतरित उत्पन्न वगळावे. विनामूल्य सेवा समाविष्ट करू नयेत. जुन्या वस्तूंचा समावेश करू नये. 2. खर्च पद्धत. या पद्धतीत एका आर्थिक वर्षात देशातील सर्व घटकांनी केलेल्या एकूण खर्चाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. खर्चाचे प्रमुख घटक आहेत: उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च, निव्वळ निर्यात, निव्वळ विदेशी प्राप्ती. सूत्र आहे NI बरोबर C प्लस I प्लस G प्लस इंटू ब्रॅकेट X मायनस M प्लस इंटू ब्रॅकेट R मायनस P. वैशिष्ट्य: अंतिम वस्तू व सेवांवरील खर्च विचारात घेतला जातो. आर्थिक प्रवाहाचे मापन होते. उत्पादन आणि मागणी यांचा संबंध स्पष्ट होतो. दक्षता: दुहेरी गणना टाळावी. हस्तांतरित देणी समाविष्ट करू नयेत. जुन्या वस्तूंचा खर्च वगळावा. शेअर्स, रोखे यांचा समावेश करू नये. निष्कर्ष: उत्पन्न पद्धत ही उत्पादन घटकांच्या उत्पन्नावर आधारित आहे, तर खर्च पद्धत ही एकूण खर्चावर आधारित आहे. दोन्ही पद्धतीमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक आणि संपूर्ण चित्र मिळते.